हॅलो फ्रेंड्स, एस मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आंबट गोड अशी चटपटीत कांदा टोमॅटो चटणी कशी करायची ती बघणार आहोत. आणि तुमच्याकडे जर भाजीला काही ऑप्शन नसेल तर तुम्ही ही कांदा टोमॅटोची अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी भाजी किंवा चटणी करू शकता. आणि टिफिनसाठी तर हा अगदी योग्य अशी परफेक्ट रेसिपी आहे. चला तर आपण फार जास्त वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि त्यांना अशा प्रकारे छान बारीक कापून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 3 टोमॅटो देखील मी घेतलेले आहे मध्यम आकाराची आणि त्यांना देखील अशा प्रकारे बारीक कापून घेतले आहे. आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 5 ते 6 त्यांना देखील बारीक कापलेलं आहे. आलं घेतलेलं आहे 1 इंच त्यांना देखील बारीक कापून घेतलेलं आहे आणि खूप सगळी कोथिंबीर इथं बारीक कापून घेतलेली आहे. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तर कढई छान गरम झालेली आहे. तेल देखील गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान फुलली, छान तडतडली, की त्यामध्ये परत पाव चमचा आपण जिरे घालणार आहोत. आता हे दोन्हीही छान तडतडू द्यायचे आहे, छान फुलू द्यायचे आहे. आणि मग आपण यामध्ये अगदी तिखट हिरव्या मिरच्या आपण ज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहे आणि त्याचबरोबर आलं देखील घालायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे मिरच्याचा जो तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो. आता इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे आणि हे देखील आता आपण छान परतून घेऊयात. आणि हे छान परतलं गेलं मिनिटभर, की आपण यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत. आणि हा कांदा आपल्याला फार जास्त परतवत बसायचं नाही. अगदी थोडासा मऊसूत झाला, अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. आणि अगदी थोडासा मऊसूत झाला, अगदी अशा प्रकारे झाला, की आपल्याला यापेक्षा फार जास्त कांदा परतवायचा नाही. आपल्याला असाच कांदा हवा आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडेसे मसाले घालणार आहोत. तर इथे पाव चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे. 1 चमचा इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत. आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि इथे 1 चमचा मी साखर देखील घातलेली आहे, तर ते स्किप झालेली आहे. त्याबद्दल खूप खूप सॉरी. तर आता इथे आपण खूप सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक कापलेली आणि थोडीशी आपण चटणी तयार झाल्याच्या नंतर घालायसाठी ठेवलेली आहे. आता हे अगदी मिनिट, दीड मिनिटभर आपण परतवून घ्यायचं आहे. तर आता हे छान परतवून झालं, की यामध्ये आपण बारीक कापून घेतलेले टोमॅटो देखील ॲड करूयात. तर इथे बघू शकता सर्व टोमॅटो आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे अगदी व्यवस्थित खाली तळाशी ढवळून आपण घ्यायचं आहे. म्हणजे खालीपासून वरपर्यंत सर्व टोमॅटोला आपला मसाला अगदी व्यवस्थित लागले जाईल. तर इथे बघू शकता अगदी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता हे 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथे मध्ये-मध्ये मी 1 ते 2 मिनिटानंतर चेक करत राहिलेली आहे. कारण हा पाणी न घालताच आपण ही चटणी करत आहोत, म्हणून हे खाली कढईच्या तळाला देखील लागू शकते. म्हणून हे अशा प्रकारे मी मिक्स करत राहिलेली आहे. आता आपण हे टोमॅटो थोडेसे मऊसूत झालेले आहे आणि कांदा देखील मऊ झालेला आहे. तर मी अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. तर आता इथे परत आपण 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे किती छान परफेक्ट असा कलर आपल्या चटणीला आलेला आहे. आपण ह्या चटणीला पाणी न घालताच करून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी पाण्याचा अंश आपण यामध्ये ठेवलेला नाही. तुम्हाला जर थोडीशी ओलसर चटणी आवडत असेल, तर तुम्ही झाकण ठेवण्याच्या अगोदरच यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घाला आणि झाकून ठेवा. आता सुरुवातीपासून आतापर्यंत 8 ते 9 मिनिटे या चटणीला लागलेली आहे आणि अगदी परफेक्ट चटणी इथे तयार आहे. ही चटणी प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता अगदी टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. आणि तुम्ही घाई गडबडीमध्ये इथे फार जास्त जरी नाही शिजवली तरी देखील ती खूपच छान लागते. आणि आंबट गोड असल्यामुळे तर ती अगदी तुम्ही पोळीला, पराठ्याला किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकता. तर इथे बघू शकता आता वरून आपण खूप सगळी कोथिंबीर घालणार आहोत. त्यामुळे ही खूपच भन्नाट अशी चव या चटणीला येते. तर आता आपण इथे बघू शकता परफेक्ट अशी चटणी आपली तयार आहे. तुम्हीही टेस्ट करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली की नाही? आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्र-मैत्रिणीमध्ये देखील शेअर करा आणि लाईक देखील करा. प्लीज फ्रेंड्स, तुमचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच साध्या-सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहते. चला तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये.